भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल नांदेड यांच्या वतीने महात्मा फुले स्मारकाशेजारी ITI येथे गेल्या 15 वर्षापासून उन्हाळ्याची चाहूल लागताच सोनबा रेल्वे पानपोई सुरू करण्यात येते आणि जुलै महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होताच या सोनबा येवले पानपोईचा सांगता समारोप करण्यात येतो। त्याचप्रमाणे याही वर्षी सोनबा येवले पानपोईचा सांगता समारोप साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष तथा सैनिक दलाचे मेजर आदरणीय सूरजजी गजभारे यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला मुजीबभाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुजीबभाई, तसेच बहुजन टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधवदादा जमदाडे, KH वन्ने यांच्यासह नांदेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पानपोईला श्रमदान करणारे आदरणीय सोपानजी गायकवाड, कृष्णा गजभारे मेजर, सैनिक केशव वाघमारे, सैनिक ऋषिकेश भद्रे यांनी या पानपोईसाठी परिश्रम घेतल्यामुळे त्यांचा भारतीय बौद्ध समता सैनिक दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मेजर आनंद जोंधळे, साना भालेराव, दामोदर सरकटे, रमेश कोकरे, हरी कसबे दाताळकर, शंकरसिंग ठाकूर, शिकारे संपादक राज सोनाळे, प्राध्यापक प्रभुजी सावंत, अविनाश नाईक, रवींद्रजी सोनकांबळे कल्लाळीकर, मिलिंद पारदे, भैयासाहेब गोडबोले, प्रकाश गजभारे, शिवाजी गोडबोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पाण्यासाठी महात्मा भगवान गौतम बुद्ध यांना सुद्धा संघर्ष करावा लागला। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा पाण्यासाठी संघर्ष केला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर पाण्यासाठी पावलोपावली छळ करण्यात आला। हा प्रसंग नव्या पिढीपुढे यावा याच हेतूने सोनबा येवले पानपोईचे आयोजन करण्यात येते आणि समस्त नांदेडकरांची तहान भागावी हे मोलाचं कार्य या पानपोईच्या वतीने करण्यात येते। सर्वप्रथम सर्वांनी मी सप्रेम जय भीम करतो। नमो बुद्धाय। या ठिकाणी या सोनबा येवले की जी सतत जवळपास 2010 पासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली होती। या ठिकाणी आम्ही लोकांना शुद्ध असं पाणी पाजवत होतो। आपण इथं बघितलं तर श्रीनगर ते शिवाजीनगरपर्यंत या मार्गावर कुठेही म्हणजे तहानल्या लोकांना इथं पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती। भर उन्हामध्ये लोक इथं तहानून फार परेशानीमध्ये दिसत होते। आम्हाला हे डोक्यात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी सोनबा येवले या नावाने पानपोई का टाकू नये आणि सोनबा येवलेचं नाव का दिलं हेच याच्यामध्ये सुद्धा थोडा इतिहास आहे। आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पनवेलच्या नाक्यावर त्यांना तहान लागली होती आणि तहान लागल्यानंतर त्यांच्या सहकार्याने ज्यावेळेस हॉटेलमधून पाणी आणण्यासाठी गेला होता, तिथल्या हॉटेलवाल्यांनी त्यांना विचारलं होतं की बाबा पाणी कुणासाठी लागतं, तर त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना, तो देण्यास त्यांनी नकार दिला। हे ऐकल्यानंतर त्या बाजूला एक गरीब असा लाकूड तोड्या सोनबा नावाचा एक लाकूड तोड्या होता। त्याने ऐकलं की माझ्या बाबाला या ठिकाणी पाणी देत नाहीत, त्याच्या मनाला फार वाईट वाटलं। म्हणून तो लवकर ताबडतोब त्या ठिकाणी उठून आपल्या घरून जाऊन जवळ त्यांनी एक पाणी भरून एक माठ आणलं आणि ह्या माठ भरून तो आणीपर्यंत त्या ठिकाणून बाबासाहेब निघून गेले होते। परंतु त्या सोनबा येवल्याची म्हणजे जी इच्छा होती ती अपुरीच राहिली होती आणि तो तिथं आपला पाण्यानं भरलेला माठ घेऊन बसला होता। कधीतरी ह्या मार्गाने बाबासाहेब येतील आणि माझ्या हातानं पाणी पितील, हा त्याच्यामध्ये
परंतु बाबासाहेब त्या ठिकाणी आले नाहीत, पण तिथंच त्या ठिकाणी त्या सोनबाईचा अंत झालेला आहे. म्हणून आम्ही त्यांचंच औचित्य साधून ह्या ठिकाणी जवळपास 10 वर्षापासून सोनबाई येवले या नावानं आम्ही पाणी पाजत होतो. आपण बघितलं असाल की ज्या समाजाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, तो समाज आज इतर लाखो लोकांना ह्या ठिकाणी पाणी पाजत आहे. आणि हे पाणी पाजत असताना आम्हाला बऱ्याच सहकार्याची सुद्धा या ठिकाणी मला सहकार्य मिळाले. त्यामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्याचे एक दिलदार व्यक्तिमत्व आमचे मुजीब भाई यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही 3 महिने चालवतात, पुढचं बाकीचं जे आहे मी माझ्याकडून पाणी पाजवतो. म्हणून त्यांनी 2 महिने आम्हाला त्यांच्याकडून पाणी त्यांनी दिलेलं आहे. आता खरं मला त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत पाणी पाजवणार, लोकांना पाजवा, मी सहकार्य कर. परंतु ह्या ठिकाणी आपण बघितलं, वातावरण बघितलं तर पाऊस पाण्याचा दिवस सुरू झालेले, सध्या आता पाण्याची गरज नाही. म्हणून आज दिनांक 4/7/2026 रोजी आम्ही या ठिकाणी आज याचा समारोप करत आहोत. आम्हाला खूप आनंद होत आहे की या ठिकाणी आमच्या हातून खूप चांगल्या लोकांनी पाणी पिलेलं आहे. बऱ्याच तहानल्या लोकांनी या ठिकाणी पाणी पिलेलं आहे, आम्हाला आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. मुजीबभाई मित्रमंडळाचे मी प्रवक्ता म्हणून प्राध्यापक अविनाश नाईक आज सोनबा येवले यांच्या पानपोईचा आज आपण या ठिकाणी समारोप करीत आहोत. सोनबा येवले यांच्या पानपोईचा समारोप करताना आम्हाला खरंच आम्ही भाग्यशाली आहोत. आम्ही या पानपोईला मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं पाणी देऊ शकलो, कारण शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी काही कृतीयुक्त करायच्या आहेत त्या कृतीयुक्त करण्याचा काम मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने सध्या आम्ही करत आहोत. मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने सय्यद मुजीबभाई यांनी ठरवलं होतं की पानपोईला जितकं काही पाणी लागेल ते सर्व पाणी देण्याचं काम सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीनं आपण करू, आणि ते सय्यद मुजीबभाईंनी वचन पाळलं. आणि म्हणून शहरामधल्या ज्या काही कृतीयुक्त कार्यक्रमामध्ये जे काही योगदान असेल ते सय्यद मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सोनबा येवले या पानपोईच्या सर्व सभासदांनी, समता सैनिकाच्या सर्व सभासदांनी, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सभासदांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि सर्व सावंत मुजीबभाई मित्रमंडळाचा सल्लागार सय्यद मुजीबभाई हे सामाजिक कार्यकर्ते नांदेडमध्ये गेल्या 35 वर्षापासून समाजातल्या अशा प्रकारच्या जे काही अडीअडचणी असतील त्याबद्दल कार्य करतात. मुजीबभाईंनी या ठिकाणी समता सैनिक दल व बौद्ध महासभेच्या वतीनं जे महात्मा फुले पुतळा परिसरामध्ये जी पानपोई सुरू केली, त्या पानपोईला त्यांनी गेल्या 4 महिन्यापासून थंड पाणी पुरवण्याचं काम केलं. मुजीबभाई एक अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्यांनी ते पाणी विनामूल्य अशा प्रकारचा पुरवठा केला. सामाजिक कार्यकर्ता असताना मुजीबभाईंनी बौद्ध महासभेच्या लोकांना आणि समता सैनिक दलाच्या लोकांना, कृष्णा गजबारी असो, जोंधळे सर असो, यांना त्यांनी सांगितलं की सामाजिक अशा प्रकारचे जे काही उपक्रम असतील समाजाच्या हिताचे, त्यासाठी मी यापुढे सुद्धा बौद्ध महासभेला मदत करणार. म्हणून मुजीबभाईंनी गेल्या 4 महिन्यापासून थंड पाणी या पानपोईला पुरवलं. मुजीबभाईला यानंतरसुद्धा बौद्ध महासभेला समता सैनिक दलाला जर काही मुजीबभाईची मदत लागत असेल तर ते यापुढे सुद्धा चालू ठेवतील. गेल्या 35 वर्षापासून मुजीबभाई मित्रमंडळाचं म्हणजे अगोदर सर्वांचं, आपल्या पत्रकारांचं मनापासून आभार. कारण ही बातमी आपण नांदेड जिल्ह्यांनाच नाही तर महाराष्ट्र नाही तर देशाला, देश नाही तर जगापर्यंत आपण पोहोचता, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. आणि महात्मा फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोनबा येवले यांनी जे पाण्यासाठी सत्याग्रह आणि पाण्यासाठी जे संघर्ष केले, याच महात्मा फुलेच्या चरणावरती, सावित्रीबाईच्या चरणावरती या चौकामध्ये गेल्या 16 वर्षापासून जे समता सैनिक दलाचे आमचे मेजर आणि सर्वांचे बौद्ध समाजाचे एक प्रेरणास्थान सुरेशदादा गजबारे आणि त्यांची टीम दरवर्षी या ठिकाणी
पानपोई सोनबाई येलवे या नावाने पानपोईचं या ठिकाणी नियोजन करत असतात. सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये 27 लाखांच्या वर लोकसंख्या आहे. पण जी लोकं या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामाला येतात. आम्ही या ठिकाणी बघतो की आज पाणी हे अतिशय महाग झालेलं आहे. नांदेडला गोदावरी नदी असतानासुद्धा आज कुठलाही माणूस बिसलेरीशिवाय पाणी पित नाही आणि ज्यांच्याकडे बिसलेरी घेण्याची सुद्धा परिस्थिती नसते हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, पण ते हॉटेलवाले आम्हा गोरगरीब लोकांना पाणी पिऊ देत नाहीत. आणि सर्वांना एकच लक्षात येते की आयट्यापर्यंत जायचं, त्या ठिकाणी अतिशय शुद्ध, अतिशय गोड आणि अतिशय थंड जो माणूस उपाशी असेल, ताणलेला असेल, पाणी पिल्याच्यानंतर सर्व त्याचा थकवा आणि शरीरामध्ये असलेली उष्णता एका सेकंदामध्ये जी शांत होती, तर ते असे आमच्या या ठिकाणी असलेला सोनबा येलवे यांच्या या पानपोईमुळं. आणि हे जे उपक्रम गेल्या 16 वर्षापासून 17 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या महाराष्ट्राला जे उदाहरण देत आहेत, असेच ते सुरेशदादा गजबारे आज आपल्यामध्ये आहेत. आणि उद्या मानव हा येणार आणि जाणार आहे. जरी आम्ही गेलो पण हा जो कार्यक्रम आहे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर चालू केला असेल तर ते सुरेशदादा गजबारे यांनी केलं आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी सर्व समाज, दादांना माहीत नाही की दादांना किती लोक ओळखतात, पण दादांना या सर्व दादांनी सुरेशदादा गजबारे यांनी समता सैनिक दलामध्ये मेजर असून समाजाचं संरक्षण केलं आणि सर्व समाजाला पाणी पाजण्याचं हे सगळ्यात मोठं बाबासाहेबांनी केलेलं महाडचं जे सत्याग्रह हे प्रत्येकाला आठवण करण्यासाठी, जातीयता नष्ट करण्यासाठी, सर्वांना पाणी पाजण्याचं एक खूप मोठं. आणि बघा पाणी खूप महाग आहे. आज आपल्याला वाटतं की पाणी खूप स्वस्त आहे. आज आम्ही गोदावरी नदी असतानासुद्धा महानगरपालिका 3-3, 4-4 दिवसाला पाणी नांदेडकरांना पाजवती, पण 24 तास सकाळी 5 पासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत त्यांचे सर्व सहकारी आणि समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते